चला ओरियन अंतराळ यानाला समजून घेऊया। सगळ्यात वर आहे लॉन्च अबॉर्ट सिस्टम, एक शक्तिशाली एस्केप रॉकेट जो इमर्जन्सी मध्ये क्रूला दूर खेचण्यासाठी तयार केलेला आहे। अबॉर्ट आणि ॲटिट्यूड कंट्रोल मोटर्सचा वापर करून त्याच्या खाली आहे क्रू मॉड्यूल, एक कोन आकाराची कॅप्सूल जिथे ॲस्ट्रोनॉट्स लॉन्च दरम्यान बसतात आणि हाच एकमेव भाग आहे जो पृथ्वीवर परत येतो। त्याच्या मागे जोडलेला आहे सर्व्हिस मॉड्यूल ज्यामध्ये फ्यूल, वॉटर, ऑक्सिजन, सोलर पॅनल्स तसेच मेन इंजिन आणि थ्रस्टर्स असतात। त्यांना जोडणारा भाग म्हणजे क्रू मॉड्यूल अडॅप्टर जो सगळ्या सिस्टम्सला एकत्र जोडतो। आता क्रू मॉड्यूलच्या आत पाहूया। आत 4 ॲस्ट्रोनॉट्स कॉम्पॅक्ट सीट्स मध्ये बसलेले असतात एका सिंगल कमांड कन्सोलच्या भोवती। त्यांच्या आजूबाजूला 6 विंडोज असतात ज्यातून त्यांना स्पेसचे व्ह्यूज दिसतात। कॅबिन लहान आहे, सुमारे 9 क्युबिक मीटर्स इतकी राहण्याची जागा आहे, पण झिरो ग्रॅव्हिटी मध्ये ही जागा अधिक मोकळी वाटते। यामध्ये एक छोटंसं ऑनबोर्ड टॉयलेट देखील आहे ज्यामुळे ही कॉम्पॅक्ट कॅप्सूल 26 दिवसापर्यंतच्या मिशनसाठी पूर्णपणे एक कार्यक्षम घर बनते। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा।